नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भक्ती म्हणजे केवळ स्वामींच्या मूर्तीपुढे बसून मंत्रजप करणे नसते, तर ती एक जीवनशैली आहे. आणि या जीवनशैलीमध्ये सर्वात मोठी गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे सातत्य. अनेक जण भक्ती सुरू करतात, काही दिवस भक्तिभावाने वावरतात, पण परिस्थिती बदलली, मन उदास झाले, वेळ कमी पडला की भक्ती मागे पडते. पण जे लोक परिस्थिती, वेळ, आपली मनस्थिती कशीही असो तरी स्वामींच्या भक्तीमध्ये सातत्य ठेवतात, त्यांचेच आयुष्य खऱ्या अर्थाने उजळते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या भक्तीमध्ये सातत्य ठेवण्याचे महत्त्व काय आहे याचीच माहिती घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींच्या भक्तीमध्ये सातत्य ठेवले तर त्यांच्याबरोबरचे आपले नाते अधिक मजबूत होते. महाराजांच्या भक्तीमध्ये सातत्य ठेवणारा भक्त स्वामींसोबत असलेल्या नात्याला रोज जिवंत ठेवतो. म्हणूनच संकट आले की त्याला नवीन देव शोधायला लागत नाही, तो आधीपासूनच स्वामींच्या सानिध्यामध्ये असतो. म्हणूनच आनंद मिळो किंवा दुःख, तो स्वामींना विसरत नाही, कारण त्याचे नाते फक्त स्वार्थावर नाही तर प्रेमावर आधारित असते. परिस्थिती कशीही असो, असा भक्त स्वामींकडेच परत येतो आणि यामुळे मनामध्ये खात्री निर्माण होते की स्वामी सोबत आहेत. भक्तीमधले सातत्य म्हणजे रोज स्वामींची आठवण जिवंत ठेवणे. जेव्हा आपण रोज नामस्मरण करतो, मनाने स्वामींशी बोलतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा आपले आणि स्वामींचे नाते फक्त भक्तीपुरते मर्यादित राहत नाही, ते आपली जीवनशक्ती बनते. असे सातत्य जपणारे नाते कधीही तुटत नाही, उलट दिवसेंदिवस अधिक घट्ट होते. जिथे सातत्य असते तिथे श्रद्धा खोल जाते आणि त्यातूनच स्वामींची खरी कृपा अनुभवायला मिळते. भक्तीमधले सातत्य आपल्या श्रद्धेला मजबूत करते. श्रद्धा एका दिवसातून निर्माण होत नाही, ती रोजच्या अनुभवातून, प्रार्थनेतून, नामस्मरणातून आणि स्वामींवरच्या विश्वासातून हळूहळू घट्ट होते. आजच्या जगामध्ये अनेकांना मनाची अस्थिरता जाणवते. कधी आनंद, कधी नैराश्य, कधी संशय, तर कधी भीती. पण जो रोज स्वामींचे नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, त्यांचे ध्यान करतो, त्याचे मन हळूहळू स्थिर होऊ लागते. ही स्थिरता म्हणजे निर्णयांमध्ये स्पष्टता, भावनांवर नियंत्रण, भीती कमी होणे आणि आत्मविश्वास वाढणे. संकटे आली तरी सातत्याने केलेली भक्ती आपल्याला डगमगू देत नाही, उलट आश्वस्त करते की स्वामी आहेत आणि ते सांभाळतील. सातत्याने स्वामींची भक्ती करणाऱ्याच्या मनामध्ये खोल विश्वास निर्माण होतो. परिस्थिती वाईट असली तरी विश्वास डगमगत नाही. प्रार्थना उशिरा ऐकली गेली तरी तक्रार वाढत नाही. आयुष्य कठीण झाले तरी आशा कमी होत नाही. आपण जर भक्तीमध्ये सातत्य ठेवले तर आपल्या जीवनाची दिशा बदलते. जेव्हा आपण स्वामींशी जोडलेले असतो तेव्हा चुकीच्या मार्गावर जातो तेव्हा आतून खटकते. चुकीच्या माणसांपासून दूर राहण्याची शक्ती मिळते. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी प्राप्त होते. म्हणूनच सातत्यपूर्ण भक्ती करणाऱ्याचा मार्ग हळूहळू योग्य दिशेलाच पडतो. आयुष्याला दिशा मिळाली की आयुष्य उजळतेच. जर आपण नियमित स्वामींची सेवा केली, नामस्मरण केले, तर स्वामींच्या स्मरणामुळे विचार शुद्ध होतात, निर्णय योग्य होऊ लागतात आणि मनामध्ये स्थिरता येते. अशा वेळेला परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण गोंधळून जात नाही, घाबरत नाही. आपण योग्य मार्ग निवडू लागतो, कारण सातत्यपूर्ण भक्ती आपल्याला वाईट संगतीपासून आणि चुकीच्या निर्णयांपासून वाचवते. स्वामींच्या भक्तीमध्ये सातत्य ठेवले की त्यांची कृपा जाणवू लागते, कारण सातत्य म्हणजे फक्त त्यांची पूजाच नसते तर स्वामींशी जिवंत नाते ठेवणे आहे. रोज स्वामींचे नामस्मरण, त्यांची सेवा, त्यांची आठवण यामुळे मन हळूहळू स्थिर होते, भीती कमी होऊन श्रद्धा दृढ होते, आत्मविश्वास वाढतो. तेव्हा आयुष्यामध्ये मोठे चमत्कार दिसले नाहीत तरी यातली शांतता, स्थैर्य ही स्वामींची खरी कृपा म्हणून जाणवू लागते. सातत्याने भक्ती करणाऱ्या व्यक्तीला संकटे येतात पण ती त्याला तोडत नाहीत, उलट स्वामी जवळ असल्याची जाणीव त्याला उभे ठेवते. निर्णयांमध्ये स्पष्टता येऊन योग्य लोक भेटतात. म्हणूनच भक्तीतील, सेवेतील सातत्य हे स्वामींची कृपा मिळवण्यासाठी प्रभावी साधन आहे. स्वामींच्या भक्तीमध्ये सातत्य ठेवणारी व्यक्ती वेळेनुसार जास्त संयमी बनते, कमी तक्रारी करते, अधिक समजूतदार होते, जीवनाकडे अधिक शांततेने पाहते. या प्रक्रियेमध्ये मी का याऐवजी यातून मी काय शिकत आहे हा प्रश्न मनात येऊ लागतो. भक्तीमुळे माणूस संयमी होतो, संतुलित राहतो आणि हीच खरी परिपक्वता असते. आणि अशी परिपक्वता मिळाली की आयुष्य उजळणे स्वाभाविक आहे, कारण ज्याला स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास असतो त्याचे जीवन अंधारात कधीच राहत नाही. सातत्याने स्वामींची सेवा केली, भक्ती केली की मनामध्ये एक शांत खात्री निर्माण होते की स्वामी आहेत आणि ते चुकीचे होऊ देणार नाहीत. सेवेचे सातत्य आपल्याला आतून घडवते. सुरुवातीला सेवा करताना माणूस कदाचित लोकांसाठी, कौतुकासाठी किंवा भावनेच्या भरामध्ये काम करतो, पण सातत्य आले की सेवा अंतर्मुख होते.
स्वामींची सेवा म्हणजे माझी जबाबदारी आहे असे मन बनते. यामुळे व्यक्ती अधिक नम्र, संवेदनशील आणि करुणामय बनते. स्वामी मार्गावर चालणाऱ्या भक्तासाठी ही खूप मोठी आध्यात्मिक प्रगती असते. सेवेत सातत्य ठेवले की जीवनात शिस्त येते. सेवा करणारा भक्त वेळेचा आदर करतो, जबाबदारी समजतो आणि काम पूर्ण करण्याची सवय विकसित करतो. त्यामुळे फक्त आध्यात्मिकच नव्हे तर व्यावहारिक जीवनही बदलते. कुटुंब, काम, समाज सगळीकडे हा सकारात्मक बदल जाणवू लागतो. सेवेतील सातत्य म्हणजे स्वामींची आपली जोड अधिक मजबूत करणारा आध्यात्मिक मार्ग आहे. जे लोक सेवेमध्ये सातत्य ठेवतात त्यांचे आयुष्य खरंच अधिक अर्थपूर्ण, शांत आणि उजळ होते. म्हणून स्वामींच्या भक्तीमध्ये जर जादू शोधत असाल तर मोठे चमत्कार शोधू नका, त्यांच्या सेवेमध्ये सातत्य ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या भक्तीमध्ये, त्यांच्या सेवेमध्ये सातत्य ठेवण्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेतले. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.